नमस्कार प्रेक्षकांनो, एक अत्यंत हृदयद्रावक आणि सुन्न करणाऱ्या बातमीने आज सर्वांनाच हादरून सोडलं आहे। देवदर्शन घेऊन आनंदाने आपल्या घरी परतणाऱ्या भाविकांवर काळाने वाटेतच अचानक झडप घातली। ही घटना आहे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील। रविवारी सायंकाळी भाविकांनी भरलेली एक पिकअप गाडी थेट एका विहिरीत कोसळली आणि या भयंकर अपघातात तब्बल 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर काही जण गंभीर जखमी आहेत। याच्याबद्दल सविस्तर माहिती शिकी। पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील हे सर्व भाविक मसोड येथे सिद्धनाथांच्या दर्शनासाठी गेले होते। देवदर्शन आटोपून सगळे पिकअप गाडीने परतीच्या प्रवासाला लागले, मात्र मसवड तांदुळवाडी रस्त्यावरून माघारी येत असताना गाडी अनियंत्रित झाली आणि थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या एका खोल विहिरीत जाऊन कोसळली। विहिरीत भरपूर पाणी होतं आणि याच पाण्यामुळे गाडीतील अनेक जणांचा बुडून मृत्यू झाला। या अपघातातील मृतांमध्ये 4 महिला आणि 4 लहान मुलांचाही समावेश असल्याची अत्यंत वेदनादायी माहिती माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी दिली आहे। प्रशासनाने तातडीने धाव घेत 2 जणांना बाहेर काढलं असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय, मात्र मृतांचा आकडा वाढण्याची भीती अजूनही व्यक्त केली जाते। या भीषण दुर्घटनेवर आमदार रोहित पवार यांनीही तीव्र दुःख व्यक्त केलंय। ही घटना अत्यंत वेदनादायी आणि मन सुन्न करणारी आहे। या अपघातामागील कारणाचा शोध घेण्यासोबतच शासकीय यंत्रणेने तातडीने बचाव कार्यात मदत करावी अशी विनंती त्यांनी केली आहे। सध्या घटनास्थळी जिल्हा प्रशासन आणि पोलीस दाखल झाले असून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे। प्रेक्षकांनो, रस्त्यावरून प्रवास करताना नेहमी काळजी घेत जावा। या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्या भाविकांना भावपूर्ण श्रद्धांजली। अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। धन्यवाद।